नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबून त्यातील ऑल दाबायला विसरू नका, तरच आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचू शकणार आहेत। चला तर मित्रांनो, आज काहीतरी नवीन शिकूयात। नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघत आहोत परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू काळ। त्यामध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ या ठिकाणी बघणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी पुढे जाण्या अगोदर आपल्याला एक विनंती आहे की आपण या मागचे जे टेन्स आहे, या पूर्वीचे जे टेन्स आहे हे सगळे एकदा समजावून घ्या, तेव्हा हा टेन्स आपल्याला एकदम व्यवस्थित समजणार आहे। बाकीच्या टेन्सची लिंक मी खाली इंग्लिश ग्रामर लिंक या नावाने दिलेली आहे, त्यामध्ये आपल्याला सगळ्या इतर टेन्सेसचे व्हिडिओज मिळून जातील, कृपया ते फॉलो करावे। चला तर सुरू करत आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। मित्रांनो, खूप सोपा असा काळ आहे, अवघड असं काहीच नाही, फक्त थोडं अटेंटिव्ह माइंडने इथे राहा आणि थोडं समजून घ्या, समजून जाणार आहे तुम्हाला। बघा, आता यामध्ये काय असतं माहिती का, भूतकाळामध्ये एखादी क्रिया सुरू झालेली आणि अद्यापही सुरू असते ती, म्हणजे ती संपलेली नसते किंवा नुकतीच संपलेली असते असं आपल्याला म्हणायचं आहे। तर असं दर्शवण्यासाठी काय केला जातो, हा काळ वापरतात। म्हणजे एखादी ॲक्शन कुठे स्टार्ट होते, पास्टमध्ये स्टार्ट होते आणि अजूनही प्रेझेंटमध्ये ती चालूच असेल, सुरूच असेल, तेव्हा काय केला जातो, हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण चालू वर्तमान काळ वापरला जात असतो। बघा मित्रांनो, या वाक्याची ओळख कशी असते, मराठी वाक्यामध्ये कसं असतं तेव्हा हे वाक्य ओळखायचं असतं। बघा, वाक्याच्या शेवटी साधारणपणे त आलेला आहे असं असतं। त आलेला आहे म्हणजे जसं की मी केक खात आलेलो आहे, म्हणजे माझी केक खाण्याची क्रिया चालू होती पूर्वी, पण आत्ताही चालू आहे। पण शक्यतो कसं असतं मित्रांनो, आपण इतकं असं अवघड वाक्य नाही बोलत की आलेलो आहे, सकाळपासून अभ्यास करत आलेलो आहे, असं शक्यतो आपण नाही बोलत। आपण कसं बोलतो की मी सकाळपासून अभ्यास करत आहे, मी सकाळपासून अभ्यास करतोय, मी केक सकाळपासून किंवा आपण असं म्हणतो मी केक खात आलेलो आहे असं नाही बोलत, मी केक खातोय, मी केक खात आहे असं बोललं जातं यामध्ये। बघा मित्रांनो, तो वाक्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, मी जे वाक्य सांगते ते वाक्य बघा। जसं की मी सकाळपासून केक खात आहे, हे एक वाक्य झालं। त्यानंतर मी 3 तासापासून खेळत आहे, हे एक वाक्य झालं। त्यानंतर मी सकाळपासून तुझी वाट पाहत आहे, किंवा अलीकडे मी खूप अभ्यास करत आहे, किंवा असं बोलायचं आहे की मी एका आठवड्यापासून तुला फोन करत आहे, किंवा तो 1 वर्षापासून सतत काम करत आहे। समजली या ठिकाणी वाक्य। दिवसभर पाऊस पडत आहे, दिवसभर बर्फ पडत आहे, मी 1 तासापासून रांगेत उभा आहे, किंवा 1 तासापासून मी बाळाला झोपायचा प्रयत्न करत आहे। लक्षात आलं या ठिकाणी वाक्य। या ठिकाणी काय लक्षात आलं मित्रांनो तुमच्या, या ठिकाणी तुमच्या वाक्यामध्ये काय लक्षात आलं की प्रत्येक वाक्यामध्ये काहीतरी वेळ दिलेली आहे, बरोबर ना। 1 तास आहे, किंवा अलीकडे आहे, किंवा सकाळ आहे, किंवा आठवडा आहे, किंवा दिवसभर आहे, पण काय आहे, वाक्यामध्ये काहीतरी एक वेळ दिलेली आहे, बरोबर ना। त्या वेळेपासून ते काम सुरू आहे आणि ते अजूनपर्यंत सुद्धा काय आहे, सुरू आहे। म्हणजे इथे काय दाखवली जाते, वेळ दाखवली जाते। लक्षात आलं। बघा मित्रांनो, आता या सगळ्या वाक्यांमध्ये तुम्ही काय बघितलं, या सगळ्या वाक्यांमध्ये तुम्ही काय बघितलं की प्रत्येक वाक्य काय सांगतोय, एक पर्टिक्युलर वेळ सांगतोय, बरोबर ना। बघा, सकाळपासून, 3 तासापासून, सकाळपासून काही घेऊ शकता, इथे तुम्ही दुपारपासून, 1 आठवड्यापासून काही घेऊ शकता, 1 वर्षापासून, अलीकडे बघा, त्यानंतर आठवड्यातून, तो 1 वर्षापासून, दिवसभर, किंवा 1 तासापासून, ही काय दाखवली आहे, या ठिकाणी एक वेळ दाखवलेली आहे। आता ही वेळ दाखवलेली असताना काय वापरायचं असतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची वाक्य आहेत ही, कारण शेवटी काय आहे, त आहे, त आहे, त आहे अशी वाक्य आहे, म्हणून प्रेझेंट परफेक्टची वाक्य आहेत आणि हे चालू आहे, सकाळपासून, 1 तासापासून, 3 तासापासून, अलीकडे क्रिया कशी आहे, सुरू आहे, म्हणून कंटिन्युअस टेन्स या। समजलं या ठिकाणी। बघा मित्रांनो, ही जी सगळी सेंटेन्सेस दिलेली आहे, या सगळ्या सेंटेन्समध्ये जी काही वेळ दिलेली आहे, सकाळपासून, 3 तासापासून, अलीकडे, किंवा दिवसभर, 1 वर्षापासून वगैरे, तर यासाठी या वेळेसाठी 2 शब्द, 2 वर्ड वापरायचे असतात। ते असतात, एक म्हणजे सिन्स असतो आणि दुसरा असतो फॉर।
तर ही तुम्हाला कशी वापरायची हे जर समजलं तर हे अवघड असं काहीच जाणार नाही आहे. ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे का सिन्स कधी वापरायचा असतो आणि फॉर कधी वापरायचा असतो. बघा आता सिन्स कधी वापरायचं हे समजून घेऊयात. बघा फर्स्ट आहे पार्ट ऑफ द डेज, म्हणजे डेचे जे पार्ट असतात मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग, ते जर आलेलं असेल वाक्यामध्ये तर तेव्हा सिन्स वापरायचा आहे. पर्टिक्युलर असं दिलेलं असेल फिक्स की मॉर्निंगलाच, आफ्टरनूनलाच, इव्हिनिंगलाच, तेव्हा सिन्स वापरायचा आहे. पॉईंट ऑफ त्या टायमिंगसाठी की स्पेशली त्याच वेळेसाठी जर असेल तर सिन्स वापरायचा असतो. नेम ऑफ द डेज, आता नेम दिलेले आहे, पर्टिक्युलर असं नेम दिलं आहे की संडेपासून काम करतोय, संडेपासून वाट बघतोय, मंडेपासून बघतोय, ट्यूजडेपासून बघतोय, संडेपासून फोन करतोय, म्हणजे आपल्याला पूर्णपणे समजलेलं आहे की संडेपासून पर्टिक्युलर त्या दिवसापासून, त्या पॉईंट ऑफ टायमिंगपासून हा फोन करत आहे, त्यावेळेस सिन्स वापरायचा असतो. नेम ऑफ द मंथ्स, जानेवारी, फेब्रुवारी, म्हणजे स्पेसिफिक असा मंथ दिलेला असेल की हा जानेवारीपासून बोलावतोय, जानेवारीपासून फोन करतोय, जानेवारीपासून काम करतोय, मग फेब्रुवारीपासून काम करतोय, फेब्रुवारीपासून परीक्षेची तयारी करतोय, तर त्यावेळेस नेम ऑफ द मंथ्स. त्यानंतर नेम ऑफ द इयर्स, असं पर्टिक्युलर इयर दिलेलं असेल की हा 2021 पासून तो परीक्षेची तयारी करतोय, 2021 पासून तो फिरायला गेलेला आहे किंवा बाहेर राहायला गेलेला आहे, बरोबर ना, लक्षात आलं ना. तर अशा पर्टिक्युलर जे नेम ऑफ द इयर्स दिलेले असतात त्यावेळेस सिन्स वापरायचा असतो. त्यानंतर असा फिक्स एखादा टायमिंग दिलेला असेल घड्याळामधला की 5 वाजल्यापासून तो उठलेला आहे, 5 वाजल्यापासून तो एक्सरसाइज करत आहे, 5 AM पासून, किंवा 5 वाजल्यापासून तो फिरायला गेलेला आहे, बरोबर ना, किंवा 5 वाजल्यापासून किंवा 6 वाजल्यापासून तो स्टडी करत आहे, असे फिक्स, म्हणजे 5 AM पासून 6 PM पासून काहीही असेल ते, तेव्हा असं पर्टिक्युलर पॉईंट ऑफ द टायमिंग जर दिलेला असेल तर त्यावेळेस सिन्स वापरायचा असतो. किंवा असं फिक्स दिलेलं असेल की लास्ट वीक, लास्ट मंथ, लास्ट इयर, किंवा असं पर्टिक्युलर सीझन्सची नेम असतील का विंटरपासून हे सुरू झालेलं आहे, बर्फबारी कधी सुरू झालेली आहे, किंवा समरमध्ये सुरू झालेली आहे, की अजून रेनीमध्ये काही झालेलं आहे, सुरू झालेली आहे, असं पर्टिक्युलर सीझनची नावं आलेली असेल तर तुम्ही सिन्स वापरू शकता. किंवा नेम ऑफ द फेस्टिवल्स, असे पर्टिक्युलर नावं दिलेली असतील की फेस्टिवलची, का हां या फेस्टिवलपासून आम्ही नवीन घर बांधायला सुरुवात केलेलं आहे, बरोबर ना, असं, तर या ठिकाणी काय केलेलं आहे, सिन्स वापरला जात आहे. आता बघा मित्रांनो, फॉरचा यूज कधी करायचा असतो. फॉरचा यूज कधी करायचा असतो माहिती का. बघा नुसते काउंटिंग असेल, नुसते नंबर्स असतील, म्हणजे असं फिक्स टायमिंग नसेल की फक्त असं सांगितलं जाईल वाक्यामध्ये की हां 5 दिवसापासून मी तुला फोन करतोय, पण कोणत्या 5 दिवसापासून, या आठवड्याच्या की या वर्षा, म्हणजे कोणत्या या महिन्याच्या कोणत्या 5 दिवस, हे कोणते 5 दिवस हे आपल्याला पक्के माहीत नाही आहे, फिक्स माहीत नाही, बरोबर ना. तो एकदम पॉईंट ऑफ टायमिंग नाही माहीत आपल्याला त्याचा कोणते आहेत ते, नुसते 5 दिवस आहेत ते, बरं, किंवा 2 महिने, 5 महिने, किंवा म्हणजे नुसते नंबर्स याच्यामध्ये अलग लक्षात. 3 hours, 2 hours, 2 तासापासून, पण कोणते 2 तास आहे, घड्याळातले कोणते 2 तास, सकाळचे की संध्याकाळचे, काहीच माहीत नाही, बरोबर ना. तर अशा ठिकाणी फॉर वापरला जातो. किंवा 3 आठवड्यापासून तो अभ्यास करतोय, पण कोणत्या 3 आठवड्यापासून, या महिन्याच्या, त्याच्या मागच्या महिन्याच्या, काहीच माहीत नाही आपल्याला, फक्त 3 आठवड्यापासून तो अभ्यास करतोय, कोणत्या 3 आठवड्यापासून काहीच माहीत नाही, बरोबर ना. 2 वर्षापासून तो राहायला गेलेला आहे, राहत आलेला आहे, 2 वर्षापासून तो राहत आलेला आहे, पण कोणत्या 2 वर्षापासून काहीच माहीत नाही, फिक्स माहीत नाही की नेमकं कोणत्या इयरपासून, नुसतं 2 वर्षापासून, पण कोणत्या नक्की वर्षापासून माहीत नाही. अशा वेळेस काय करायचं असतो, फॉर वापरायचा असतो. बघा मित्रांनो, आता याचं स्ट्रक्चर कसं असतं. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं कर्तानुसार हॅव किंवा हॅज बीन वापरायचा असतो आणि क्रियापदाला ING लावायचा असतो. त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचा असतो आणि जसं वाक्यामध्ये दिलेलं आहे त्यानुसार सिन्स किंवा फॉरचा यूज करून जो काही टायमिंग दिलेला असतो तो पुढे लिहायचा असतो. बघा आता या ठिकाणी सब्जेक्ट हॅव, हॅज, बीन, व्हर्बला ING लावायचा आहे, ऑब्जेक्ट घ्यायचा आहे आणि जे काही वाक्यामध्ये दिलेलं असेल त्यानुसार सिन्स किंवा फॉर यूज करून ते कोणत्या टायमिंगसाठी दिलेलं आहे तो टायमिंग पुढे मेन्शन करायचा असतो. समजले या ठिकाणी मित्रांनो. आपण आत्तापर्यंत शिकत आलेलो आहोत. तुम्ही जर मागचे सगळे आपले पार्ट्स बघितले असते तर तुम्हाला समजलेलंच असेल हे कधी वापरायचं आहे. हॅज हॅव तरी पण एक आपण रिवाइज करून घेऊयात. बघा, सिंग्युलर नाउन असेल, जर सब्जेक्ट हा सिंग्युलर नाउन असेल तर हॅज वापरायचा. ही, शी, इट, राम, श्याम कोणतंही सिंग्युलर नाव असू द्या त्यासाठी हॅज वापरायचा. प्लुरल नाउन असेल
तर हॅव वापरायचा. वी, दे, पीपल, गर्ल्स, बॉईज आणि त्यामध्ये यू पण येतं. त्यामध्ये काय वापरायचा? हॅव वापरायचा आहे. पण एक लक्षात ठेवायचा, आय आणि यू हे जरी सिंग्युलर असतील तरी पण त्याच्यासाठी हॅज न वापरता यूचं हॅवचाच यूज करायचा असतो. समजले या ठिकाणी? बघा मित्रांनो, आता पहिलं वाक्य, मी सकाळपासून गाणे गात आहे. आता आपण कधी असं बोलत नाही की मी सकाळपासून गाणे गात आलेलो आहे, असं नाही बोलत. गाणे गात आहे सकाळपासून. इथे काय दिलेलं आहे? सकाळपासून. क्रिया सकाळपासून सुरू आहे आणि अजूनही सुरूच आहे, म्हणून हे काय आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. हे आपल्याला समजलेलं आहे. त्यानंतर आता बघा याची रचना कशी असणार आहे? सब्जेक्ट. सब्जेक्टमध्ये काय असणार आहे? आय. मग आयला हॅव येणार का हॅज येणार? हॅव. आय हॅव बीन. आय हॅव बीन. त्यानंतर काय येणार? आयएनजी. क्रिया कोणती आहे? गाणे गाण्याची आहे, मग सिंगला आयएनजी लागणार. आय हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. आता इथे काय येणार मला सांगा मित्रांनो? सिन्स येणार का फॉर येणार? सिन्स येणार, म्हणजे पर्टिक्युलर वेळ दिलेली आहे ना त्यांनी, पॉइंट ऑफ टायमिंग दिलेला आहे त्यांनी की सकाळपासून. असं नाही सांगितलं की नुसते गाणे गात आलेलो आहे, पण कधीपासून? सकाळपासून. म्हणजे आपल्याला फिक्स टायमिंग माहिती आहे त्याचा. मग काय येणार इथे? फिक्स टायमिंग माहित असल्यानंतर आपल्याला काय माहिती आहे? सिन्स वापरायचा असतो. मग काय वापरणार आपण? सिन्स मॉर्निंग. समजले या ठिकाणी? वाक्य तेच ठेवा, फक्त हे बदला. दुपारी असतं तर काय? आय हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग सिन्स नून किंवा आफ्टरनून. आय हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग सिन्स इव्हिनिंग हे असतं. किंवा मी मंडेपासून गाणे गात आलेलो आहे किंवा गाणे गात आहे. आय हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग सिन्स मंडे. किंवा मी 5 वाजल्यापासून, सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून गाणं गात आहे. मग आय हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग सिन्स 5 AM. लक्षात आलं या ठिकाणी? बघा ते या ठिकाणी वाक्य तेच घेऊयात. मी 2 तासापासून गाणे गात आहे. मग आता इथे काय लागणार मला सांगा बरं? मी 2 तासापासून गाणे गात आहे. मग आय हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. काय येणार पुढे? फॉर येणार की सिन्स येणार? 2 तास दिलेला आहे, फक्त नंबर दिलेला आहे. आपल्याला माहीतच नाही सकाळचे 2 तास आहेत, दुपारचे आहेत की मागच्या आठवड्याचे आहेत, कोणते माहीतच नाही आपल्याला. मी 2 तासापासून गाणे गात आहे म्हणजे कोणते 2 तास आहे हेच माहीत नाही आपल्याला, म्हणून फॉर वापरायचं आहे. समजलं? मग काय येणार इथं या ठिकाणी? आय हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग फॉर 2 hours. बघा मित्रांनो, आता पुढचं वाक्य, तो माझी कालपासून वाट पाहत आहे. आता तो कसं होणार? हे वाक्यात आपल्याला समजलेले प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. वाट पाहत आहे, पुढे त आहे म्हणजे पाहत आलेला आहे, अजूनही वाट पाहतो आहे. कालपासून वाट पाहतोय, अजूनही पाहत आहे म्हणजे क्रिया सुरूच आहे. ही भूतकाळात सुरू झालेली क्रिया अद्यापही सुरूच आहे. मग काय आहे? हे कसं होणार? तो. इथे सब्जेक्ट काय येणार? तो. मग काय येणार? तो साठी ही. मग हिला काय येणार? हॅज येणार का हॅव येणार? हॅज. ही हॅज बीन. इथपर्यंत तर समजलं ना तुम्हाला? हां, मग आता नंतर काय? ही हॅज बीन. काय क्रिया आहे? वाट पाहण्याची क्रिया आहे. मग वेटिंग. वेट आणि त्याला ING. वेटिंग. कोणासाठी? माझ्यासाठी. फॉर मी. मग काय? कधीपासून? इथे काय येणार? सिन्स येणार की फॉर येणार? मला सांगा. सिन्समध्ये माझ्याकडून इथे राहिलेल्या बघा, सिन्समध्ये पर्टिक्युलर वेळ दिलेली ना यांनी, कालपासून. आपल्याला फिक्स माहिती आहे की त्या पॉईंट ऑफ टायमिंगपासून तो माझी वाट पाहत आहे. मग कधीपासून? कालपासून. मग फिक्स टायमिंग माहीत आहे म्हणून काय? सिन्स. कधीपासून? येस्टरडे. समजले या ठिकाणी? बघा मित्रांनो, आता पुढचं वाक्य, तो माझी 2 दिवसापासून वाट पाहत आहे. आता हे वाक्य कसं होणार? वाक्य तेच आहे पण इथे काय आहे? 2 दिवसापासून. मग आता आपल्याला फिक्स माहीत आहे का 2 दिवस कोणते आहे हेच आपल्याला माहीत नाही ना, फक्त 2 दिवसापासून. मग इथे काय येणार? फॉर येणार. बघा, ही सेम वाक्य तेच घेतलं आपण, तुम्ही काही घेऊ शकता. ही हॅज बीन वेटिंग फॉर मी for 2 days. हेच वाक्य असतं, तो माझी जानेवारीपासून वाट पाहत आहे. ही हॅज बीन वेटिंग फॉर मी सिन्स जानेवारी. तो माझी 5 महिन्यापासून वाट पाहत आहे. बरोबर ना? मग आता 5 महिने, कोणते 5 महिने माहिती आहे का? नाही. ही हॅज बीन वेटिंग फॉर मी फॉर 5 months. समजले या ठिकाणी?
बघा हे वाक्य, आता हे फक्त तोंडीच घेऊयात आपण हां. बघा, मी 2020 पासून परीक्षेची तयारी करत आहे. मग काय होणार यानुसार, आय हॅव बीन प्रिपेरिंग फॉर एक्झामिनेशन 2020, फिक्स टायमिंग दिलेला आहे, सिन्स 2020. समजले या ठिकाणी. आणि वाक्य असं असतं, मी 2 वर्षापासून परीक्षेची तयारी करत आहे, तर काय, आय हॅव बीन प्रिपेरिंग फॉर एक्झामिनेशन फॉर 2 years. समजलं. बघा, मी सकाळपासून केक खात आहे. फिक्स टायमिंग दिलेला आहे सकाळपासून, म्हणजे केक खात आलेलो आहे, केक खातोय असं त्याचं मिनिंग आहे. हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. आय हॅव बीन, आता कोणी घ्या इथे, मीच्या ऐवजी ती घ्या. शी हॅज बीन इटिंग केक सिन्स मॉर्निंग. मित्रांनो, वाक्य थोडं बदलून घ्या. मुले 3 तासापासून खेळत आहेत. मुले 3 तासापासून खेळत आलेले आहेत. बरोबर ना. मग काय येणार, बॉईज आल्यानंतर काय येणार, अनेक वचनी आहे म्हणून हॅव येणार. बॉईज हॅव बीन प्लेईंग, काय असेल पुढे, क्रिकेट वगैरे असेल तर ते घ्या. बॉईज हॅव बीन प्लेईंग क्रिकेट फॉर 3 years. समजलं. कारण इथं फिक्स दिलेला नाही आहे कोणते 3 तास आहे घड्याळाचे. बघा, 1 तासापासून ती रांगेत उभी आहे. आता हे कसं होणार, आता कोणता 1 तास आहे माहीत आहे का, नाही. शी हॅज बीन स्टँडिंग इन द क्यू फॉर ॲन hour. समजलं. बघा या ठिकाणी, मी वाक्य तुम्ही सब्जेक्ट बदलत राहा. मी किंवा मुली घ्या. मुली दिवाळीपासून इंग्रजी शिकत आहे. मग कसं होणार, मुली एक आहे का अनेक आहेत. गर्ल्स, मग गर्ल्सला काय येणार, हॅव बीन. काय येणार, गर्ल्स हॅव बीन लर्निंग इंग्लिश, काय आहे, दिवाळीपासून, फिक्स टायमिंग दिलेला आहे ना, सिन्स दिवाळी. किंवा मी आहे तर मग काय, आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश सिन्स दिवाळी. मित्रांनो, आशा करते की आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स व्यवस्थितपणे समजलेला असेल. ही जी वाक्य आहेत ही व्यवस्थित समजलेली असेल. ही कशी तयार करायची हेही व्यवस्थित समजलेलं असेल. आपण आज याच ठिकाणी थांबत आहोत. आपल्याला प्रॅक्टिसने हे जमणार आहे. खूप सोपं आहे, अवघड असं काहीच नाही. समजून घेतलं तर खूप सोपं आहे. मित्रांनो, आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची निगेटिव्ह सेंटेन्सेस कशी तयार करायची ते आपण बघणार आहोत. पुन्हा भेटू न्यू पार्टसोबत. चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबून त्यातून ऑल दाबायला विसरू नका. तरच आमचे सगळे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचू शकणार आहेत. आणि मित्रांनो, आपले इतरही चॅनल आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. कृपया ते फॉलो करा. आवड असल्यास त्यांनाही सबस्क्राईब करून घ्या. आणि आपण भेटणार आहोत नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. आपले इतर ग्रामरचे जे व्हिडिओ आहे ते इंग्लिश ग्रामर लिंक या नावाने खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तिथून आपल्याला ते मिळू शकतील. पुन्हा भेटू न्यू पार्टसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा रिमेनिंग पार्ट 2 मध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया ती फॉलो करावी. धन्यवाद.